हॅलो एव्हरीवन, मी प्रियंका तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करते आहे माझ्या चॅनलमध्ये. थँक्यू सो मच. तुम्ही माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करताय आणि त्यामुळे आपल्या चॅनलचा जी फॅमिली आहे ती वाढत चाललेली आहे. त्याच्याबद्दल खरंच तुमचे खूप खूप आभार. आज आपण बघणार आहोत जनरल लव्ह रीडिंग तुमच्या लाईफमध्ये तुमचा आणि तुमच्या पार्टनरच्या बाबतीमध्ये सध्या करंट एनर्जीज कशा आहेत ते आपण बघणार आहोत. ठीक आहे. सो 1176 टाईप करा आणि एनर्जीसोबत कनेक्ट व्हा किंवा व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आणि एनर्जीसोबत कनेक्ट व्हा. ठीक आहे. बघूया आपण करंट सिच्युएशनमध्ये तुमच्या फिलिंग्स काय आहेत. ओके, हे कार्डसुद्धा आलं तर आपण बघूया. तुम्हाला या रिलेशनशिपकडून ना आशा अपेक्षा खूप आहेत, खूप जास्त अपेक्षा आहेत. या रिलेशनशिपमध्ये तुम्ही हॅपी आहात, तुम्हाला ही व्यक्ती हवेच आहे, त्या व्यक्तीसोबत तुमचं आयुष्य आनंदी असणार याची तुम्हाला गॅरंटी आहे. ठीक आहे. दुसरं हे कार्ड आलं होतं एस ऑफ स्वॉर्ड्स. तुम्हाला असं वाटतं की ही व्यक्ती सोबत असेल तर मी जगातलं काही पण अचीव्ह करू शकेन. तुम्हाला काही करून ही व्यक्ती माझ्या आयुष्यामध्ये पाहिजे. ठीक आहे. पण याच्यासाठी तुम्हाला मात्र तुम्हीच एफर्ट्स देताय या रिलेशनशिपमध्ये. एकतर्फी खूप जास्त एफर्ट्स तुमच्याकडून जात आहेत पार्टनरकडून येण्यापेक्षा. आणि त्यामुळे काय होतं कुठेतरी ना हे सगळं सोडून द्यावंसं वाटतंय. कधीतरी मनात अचानक विचार येतात की हे रिलेशनशिप हवेच आहे. या व्यक्तीसोबत मी काही करू शकते, काही या व्यक्तीसोबत मी हॅपी असू शकते. या व्यक्तीसोबत मी आनंदी असू शकते. पण ॲट द सेम टाईम समोरनं तसा प्रतिसाद नसल्यामुळे तुम्हाला या रिलेशनशिपमधनं बाहेर पडावंसं वाटत असेल, असं सुद्धा हे कार्ड सांगतं. तुम्ही त्या व्यक्तीवरती आतापर्यंत कदाचित खूप खर्च पण केला असेल आणि त्यासाठी तुम्ही तुमच्या घरातल्यांशी सुद्धा पंगे घेतले असतील, वादविवाद झाले असतील किंवा घरातल्याच काय इतर कुठल्याही तुमच्या जवळच्या रिलेशनशिपला तुम्ही फार दुर्लक्ष केलं असेल, असं कार्ड सांगतात. तर तुमच्या परीने तर तुम्ही खूप दिले. ते बघा परत पैशाचाच कार्ड आलाय. होऊ शकतं की ज्यांच्या कोणाचं हे रिलेशनशिप रीडिंग आहे, त्यांनी त्यांच्या पार्टनरवरती खूप खर्च केले आहेत आतापर्यंत. कारण हे कार्ड पण सांगते की खर्च केले फॅमिलीपेक्षा जास्त, म्हणजे स्वतःच्या फॅमिलीपेक्षा या व्यक्तीवरती. हे कार्ड पण सांगते की कदाचित तुम्ही त्यांना जास्त पैसे पण दिले असतील, आर्थिक स्वरूपात सुद्धा मदत केलेली असेल, असं हे कार्ड सांगतं. कारण तुम्हाला त्या व्यक्तीला हॅपी बघायचंय. आणि परत एकदा पैशाचा कार्ड आलेला आहे फोर ऑफ पेंटॅकल्स, जे रिव्हर्स पोझिशनमध्ये तुमच्याकडे जेवढं होतं नव्हतं तेवढं तुम्ही त्या पैशाची डिटॅचमेंट करून केवळ त्या व्यक्तीशी एवढी अटॅचमेंट आहे म्हणून त्या व्यक्तीला पैसे दिले असतील, वेळ दिला असेल, है ना? असं हे कार्ड सांगतं. तुम्हाला त्या व्यक्तीसोबत संसार करायला नक्की आवडेल. जसं हे मगाशी कार्ड आलं होतं, एस ऑफ कप्स आलं होतं, एस ऑफ स्वॉर्ड्स आलं होतं, जे सांगतं की एक नवीन स्वप्न तुम्ही या व्यक्तीसोबत बघता. है ना? खूप छान फिलिंग्ज आहेत तुमच्या त्यांच्याप्रती प्रेम खूप आहे. एकतर्फी असलं तरी प्रेम खूप आहे. त्या व्यक्तीसाठी तन, मन, धन म्हणतात ना, तसं तुम्ही अर्पण केलंय त्या रिलेशनशिपसाठी. आता आपण बघूया, की तुम्ही ज्या व्यक्तीबद्दल एवढा विचार करताय, ठीक आहे? त्या व्यक्तीसाठी एवढं अर्पण केलंय तुम्ही स्वतःला. ती व्यक्ती तुमच्याबद्दल काय विचार करते हे आपण बघूया. त्या व्यक्तीच्या एनर्जीज करंट सिच्युएशनमध्ये तुमच्याशी रिलेटेड काय आहेत? ओके. ओके. सो पहिल्या कार्डपासून आपण सुरुवात करूया. एक आहे 5 ऑफ कप्स जे रिव्हर्स पोझिशनमध्ये आलंय. सो ही व्यक्ती ना जुन्या गोष्टींमधनं बाहेरच येत नाहीये. काही जुन्या गोष्टी आहेत ज्याच्यामुळे त्यांचं मन दुखावलं होतं कधीतरी. त्यातनं ते बाहेरच येत नाहीयेत. त्यांच्याकडे जे नाहीये त्याला ते जास्त इम्पोर्टन्स देत आहेत. ठीक आहे. थोडीशी निगेटिव्ह थिंकिंग कडे त्यांचा कल आहे. डेथ ऑफ कार्ड पण रिव्हर्स आले. त्यामुळे त्यांना असं वाटतं, की सध्या त्यांच्या आयुष्यामध्ये ना काहीच व्यवस्थित चालू नाहीये. ते प्रॉब्लेम्सने घेरलेले आहेत. त्यातनं कधी बाहेर पडायची त्यांची शक्यता आहे असं त्यांना काही वाटतंय, असं दिसत नाही. तिसरं, सगळं सोडून दूर जावंसं वाटतंय त्यांना. द चॅरियटचा कार्ड आलेला असतो. थोडक्यात शहर, देश सोडून दुसरीकडे जावं आणि सेटल व्हावं किंवा सगळ्यांपासून अचानक दूर व्हावं, गायब व्हावं, असेही विचार त्यांच्या मनात येतात. कारण ते या करंट सिच्युएशनमध्ये त्यांना ॲक्चुअली गरज आहे त्यांच्यावरती जे त्यांच्या शोल्डर्सवर, त्यांच्या खांद्यावर इतक्या जबाबदाऱ्या असतील या क्षणी, की त्यांना असं वाटतंय की हे कुणाशी तरी शेअर करायला पाहिजे हा लोड. पण ते करत नाहीयेत आणि सगळं स्वतःवरतीच घेत आहेत. असे एनर्जीज सध्या त्यांच्या आहेत. पुढे जाऊन एक सेटल होण्याकडे त्यांचा कल खूप जास्त असू शकतो. शून्यातून निर्माण करून एक चांगलं भविष्य घडवण्याकडे त्यांचा
विचार दूरदृष्टीने ते करत असतील. आता जरी करंट सिच्युएशन त्यांची वाईट असली, तरी ते असा विचार करत असतील, की पुढे जाऊन हे सगळं नीट व्हायला पाहिजे. मी एका योग्य पदापर्यंत पोहोचलं पाहिजे, जिथे मला काहीच कमी पडणार नाही. मी शून्यातनं मी जे स्वप्न बघितले तिथपर्यंत मला पोहोचता आलं पाहिजे, असं त्यांना वाटतं. त्यांच्याशी रिलेटेड एक जस्टिसचं कार्ड पण आलेलं आहे. सो त्यांचा जो बॅलन्स करण्याकडे जो कल आहे अनेक गोष्टी, अ, त्यामुळे त्यांना थोडासा तुम्हाला वेळ देता येत नाहीये. ठीक आहे. कारण एकीकडे कुठेतरी इम्बॅलन्स होतोय त्यांचा या सगळ्या गोष्टी हँडल करताना. आपण बघूया या रिलेशनशिपला पुढे जाऊन भविष्य काय आहे. आता आपण हे बघून घेतलं, की तुम्ही त्यांच्यावर खूप प्रेम केलं, तन-मन, धन ओतून दिलंत. ते सुद्धा आत्ता करंट सिच्युएशनमध्ये इतके टेन्शनमध्ये आहेत, की त्यांना फक्त आता त्यांचं ध्येय दिसतंय, सेटल होणं हे एक स्वप्न आहे त्यांच्यासमोर असं दिसतंय. पण बघूया या रिलेशनशिपला काही भविष्य आहे की नाही हे आपण बघूया. आत्ताचे जे कार्डचे एनर्जीज आहेत त्याच्यानुसार जर बोलायचं झालं, तर तुम्ही दोघांनी आता एक पॉज घेणं खूप जास्त गरजेचं आहे. त्यांना सेटल होण्यासाठी वेळ देणं खूप जास्त गरजेचं आहे. कारण काही काय म्हणतात ना, विचार न करता जर तुम्ही स्टेप्स घेतलेत, तर पुढे जाऊन तुम्हाला आर्थिक नुकसान होणार हे दिसतंय. शिवाय भौतिक सुख जी म्हणतात ना, तुम्ही दोघांनी आता अचानक जर काही ठरवलं आणि एकाची कुणाची तरी मर्जी नसताना सुद्धा रिलेशनशिपमध्ये येणं किंवा लग्नाचा विचार करणं किंवा अजून कुठलेही मोठे डिसिजन घेणं असेल, तर ते आत्ता घेऊ नका. थांबा, असं हे कार्ड सांगते. कारण इथे हे पण वेटिंगचं कार्ड आलेलं आहे, जे सांगतं की टेक अ पॉज, स्मॉल स्टेप्स घ्या. खूप मोठा डिसिजन आत्ता घेऊ नका. या रिलेशनशिपला आत्ता आहे तसंच राहू द्या. अ, खूप घाई करू नका, नाहीतर नुकसान सगळ्या पद्धतीनं होऊ शकतं, असं हे कार्ड सांगतं. आपण बघूया ही ही झाली सिच्युएशन, की बाबा एकत्र आलातच तुम्ही बळं-बळं. तर पुढे जाऊन काय होईल हे आपण पाहिलं. आता आपण एंजल कार्ड्सना काही प्रश्न विचारूया. ठीक आहे. पहिलं असणार आहे आपलं फेव्हरेट टाईमलेस रीडिंगमध्ये येस, नो. डोळे बंद करा आणि तुमच्या पार्टनरशी संबंधित जोही प्रश्न आहे तुमच्या मनामध्ये तो करा. आपण बघूया त्याचं उत्तर काय येतं. तुमच्या पार्टनरशी रिलेटेड प्रश्न येस. तर तुम्ही जो विचार करताय, जेही तुम्ही केला असेल, त्याचं उत्तर पॉझिटिव्ह आलेलं आहे. तो आपण पॉझिटिव्ह गोष्टी मनात घेऊनच पुढे जाऊया. आता आपण असा विचार करूया, की परत तुमच्या पार्टनरशी रिलेटेड तुम्हाला एखादा प्रश्न विचारायचा असेल, की एखादी गोष्ट कधी घडेल? तर ते आपण आज विचारूया. कार्ड सांगतात, की यू आर रेडी. धिस इज द करेक्ट टाईम. ज्या गोष्टीची तुम्ही वाट बघत होतात ते लवकरात लवकर घडणार आहे, असं कार्ड सांगतात. आता बघूया या रिलेशनशिपसाठी आपल्या एंजल्सचा तुम्हाला काय गाईडन्स आहे. ठीक आहे. युनिव्हर्सचा गाईडन्स काय आहे तुम्हाला तुमची रिलेशनशिप टिकवण्यासाठी? हे बघूया आपण. पहिले सक्सेस अचीव्ह करा. बी असर्टिव्ह, तुमच्या मतावर ठाम राहा आणि द सिच्युएशन विल इम्प्रूव्ह. वाह! सुंदर कार्ड चालले. जसं मगाशी आलं होतं, की थोडं थांबायला हवं. त्यांना वेळ द्या सेटल होण्यासाठी. सक्सेस नक्की त्यांना मिळेल. बी असर्टिव्ह म्हणजे आता तुम्ही या रिलेशनशिपमध्ये उतरलायत ना, एकमेकांना वेळ देताय ना, मग तुमच्या शब्दावरती ठाम राहा. तर तुम्ही वचन दिलं असेल एकमेकांना, तर तुम्ही त्या वचनावरती ठाम राहा आणि द सिच्युएशन विल इम्प्रूव्ह. पुढे जाऊन खूप छान दिवस येणार आहेत तुम्हाला, असं हे कार्ड सांगतं. आशा करते की तुम्हाला आजचं रीडिंग आवडलं असेल. आवडलं असेल तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक सो मच.